नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. 10वी पास असो त्यावरती भरती आहे, 12वी पास असो त्यावरती भरती आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला या भरतीत चान्स आहे. जर तुमचं डिप्लोमा झाला असेल तरी तुम्हाला चान्स आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्हाला चान्स आहे. तुमचं इंजिनिअरिंग जरी झालं असेल तरी चान्स आहे. असा सगळ्या विद्यार्थ्यासाठी जी भरती येत असते ती म्हणजे जिल्हा परिषद भरती. या जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भामध्ये एक अपडेट आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं की सर आता आजची जवळपास 16 तारीख आहे आणि ही जी लिस्ट आहे, वेटिंग लिस्ट आहे, तर ती एक्सपायर झालेली आहे. थोडीशी माहिती मी क्लिअर करू इच्छितो तुमच्यासाठी की म्हणजे ग्रामसेवकापासून तर पार लगी तुमचं जोडारी किंवा जे इंजिन असेल त्यापर्यंतच्या पदासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. आपण हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा व्हिडिओ बनवला होता बघा कधी, एक 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यापूर्वी कुठे दिसेल हे, जस्ट अ मिनिट. हा 4 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस सगळे चॅनलवाले सांगत होते की बाबा आता काय येणार आहे, जिल्हा परिषद भरती येणार आहे. पण त्यावेळेस आपण सांगितलं होतं की जिल्हा परिषद भरतीसाठी काय आहे, 16 जुलैला हा व्हिडिओ आहे. 16 जुलैला सांगितलं होतं की बाबा जिल्हा परिषद भरती यावर्षी येणार नाही. तसंच मी बाकीच्याही भरत्या ज्या आहेत तर त्या संदर्भात विशेष करून योग्य तीच माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ना. आता या व्हिडिओमध्ये मी नेमकं काय सांगितलं होतं आणि सध्याची ही जी भरती आहे 2025 मध्ये येणार नाहीये ते देखील तुम्हाला दाखवतो. या व्हिडिओवरती क्लिक केलं की या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला टाकेल. या व्हिडिओमध्ये बेसिकली मी एका पत्रकाबद्दल बोललेलो आहे. कुठलं पत्र आहे, मी थोडंसं स्क्रीनवर मोठं करतो. माझ्याकडे सध्या ते पत्रक तर अवेलेबल नाही आहे, पण मला हे पत्रक जे आहे तर, अरे थांब रे बाबा, एका ठिकाणी हां या पत्रकामध्ये कुठे हात नाही, दिसलं पाहिजे सगळं. म्हणजे चला इथून काय करूया, हे बघा आता ही 2023-24ला जी भरती झाली होती, 2023ची जी भरती होती त्याच्याबद्दल अतिरिक्त निवड सूची आहे. मी याचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला म्हणजे टेलिग्रामवर पाठवेल जर तुम्हाला जर काही दुसरं दिसत असेल तर. यामध्ये सांगितलेलं आहे की सरळ सेवा पद भरती 2023 बद्दल अतिरिक्त निवड सुट्टी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळण्याबाबत हे जिल्हा परिषद निवड समिती तथा जिल्हा समिती यांना पाठवलेलं होतं. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की कळवण्यात येते की जिल्हा परिषद सरळ सेवा भरतीने 2023-24च्या अंतर्गत प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यानंतर पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षक वगळून उर्वरित पदे गुणवत्ता यादीतून अतिरिक्त निवड सूची प्रतीक्षा सूची तयार करून त्यातून भरण्यात येईल. सदर सूचीचा कालावधी 6 महिने इतका वाढवण्यास आलेला आहे. सदर सूचीचा कालावधी म्हणजे जी प्रतीक्षा सूची आहे त्याचा जो कालावधी आहे तर तो 6 महिने वाढवण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे. असा हा पद्धतीचा GR आला होता आणि हा 13/6/2025ला आला होता. कधी, 13/6/2025ला आला होता आणि आज नोव्हेंबर महिना चालू आहे, म्हणजे डिसेंबरच्या 13व्या तारखेपर्यंत ही जी निवड सूची आहे ना तर ती व्हॅलिड असणार आहे. आता डिसेंबरमध्ये जे 4-5-6 दिवस आपल्याला आचारसंहिता उठलेली दिसणार आहे तर त्यामध्ये जर ही वेटिंग लिस्ट वाढवली तर वाढवू शकतात. जर वेटिंग लिस्ट नाही वाढवली तर या संदर्भामध्ये 2026 मध्ये भरती येण्याचे चांगले योग आणि चांगले संकेत आहे. तलाठी भरती जी आहे तर तिची 13 सप्टेंबरलाच एक्सपायर झालेली आहे. त्याबद्दल काही एक्सटेंड त्यांनी केलेलं नाही आहे. बऱ्याचशा विभागाच्या ज्या वेटिंग लिस्ट आहे तर त्या एक्सपायर झालेल्या आहेत आणि 2026 जे जसं मुख्यमंत्री सांगतायत ऑफिशियली आणि कागदोपत्री जे आपल्याला दिसतं यावरून एक अंदाज काढता येईल की 2026 खरोखर एक मेगा भरतीचं वर्ष असणार आहे. आशा करतो ही छोटीसा व्हिडिओ जो आहे जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भामध्ये तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल तर नोंदवू शकता. फक्त एक शेवटचा प्रश्न असणार आहे की ही भरती कधी येणार आहे याबद्दल मी एक सविस्तर व्हिडिओ नंतर बनवेल मी. ठीक आहे, आता पुरतं एवढंच, थांबतो. राम राम.